भाजपमध्ये एकही बंडखोरी नको असं म्हणतायत चंद्रशेखर बावनकुळे। कोणी बंडखोरी केलीस तर मोठ्या नेत्यांचे दरवाजे 5 वर्षांसाठी बंद होतील। सगळ्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअॅप सर्व्हेलन्सवरती लक्ष असेल असंही बावनकुळे यांनी म्हटलंय। चंद्रशेखर बावनकुळेंनी हे खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे भंडाऱ्यामध्ये। भाजपमध्ये आपल्याला एकही बंडखोरी नकोय आणि एक जरी बंडखोरी झाली किंवा चुकीचं बटन दाबलं तर सत्यानाश होईल असंही त्यांनी म्हटलंय। आपल्या पक्षाची इतर पळा लागली असताना एक जरी कार्यकर्त्याने बदनामी केली, एका जरी कार्यकर्त्याने बदनामी केली, पंकज परणे आणि मी 5 वर्ष आमचे दरवाजे बंद करायचा राहणार नाही हे आपण लक्षात ठेवले ना। परणे आपल्या घरी ना पंकज आणि मी यादी पोलिसांकडे मागवणार, आपले सर्व्हिलन्स पण टाकणार। तसे भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स पण टाकले आहे। कोण काय बोलतो कोणत्या व्हॉट्सअप तुम्हाला काय तुमचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स पण नाही, कोण काय व्यक्त होतं आम्हाला माहित नाही। म्हणून या ठिकाणी पहिला निर्णय काय आता सांगा ना, भारतीय जनता पार्टी लढवायची ना, डिलीट डायरेक्ट लढवायची का एकच लढवायची?